मी लहान होतो तेव्हा माझ्या वडिलांनी माझे लग्न खेडेगावातील अडाणी आणि गावंढळ मुलीसोबत लावून दिले. जेव्हा मी मोठा झालो तेव्हा चांगले शिक्षण घेऊन प्रोफेसर झालो. माझ्या वडिलांचा मृत्यू झाला तरीही मी तिला माझ्या घरी कधीच आणले नाही आणि मी एका सुंदर आणि शिकलेल्या मुलीसोबत लग्न केले. परंतु एका वर्षाने तिचा मृत्यू झाला. सगळे नातेवाईक म्हणू लागले की माझी पहिली बायको वेडी झाली आहे. परंतु एक दिवस अचानक मी तिला पाहिले तर जेव्हापासून लग्नाची गोष्ट चालू झाली होती तेव्हापासून युवराज विचित्र मनस्थितीत होता. मी लग्न करू शकतो, परंतु जेव्हापासून मुलीला बघून आला होता तेव्हापासून त्याचा पुन्हा लग्न न करण्याचा विचार बदलून गेला होता. त्याची सुंदर बायको मोहिनीला जाऊन आत्ताच 1 वर्ष झाले होते. तेव्हा त्याने दृढ निश्चय केला होता की आपली बायको मोहिनीची जागा तो कोणालाच देणार नाही. परंतु काल ज्या मुलीला तो पाहून आला होता तिची सुंदरता पाहून त्याचा दृढ निश्चय डगमगू लागला होता आणि महत्त्वाचं म्हणजे त्या लोकांनी लग्नासाठी होकारही दिला होता. आता युवराजचे निर्णय घेण्याची द्विधा मनस्थिती झाली होती. मग युवराजने विचार केला की त्याच्या जवळचा मित्र सुरेशला सल्ला घेऊ. सुरेश हा त्याचा जवळचा मित्र होता, सोबतच खूप समजूतदार आणि आदर्शवादी म्हणून होता. युवराज सुरेशला म्हणाला, यार, खूप मोठ्या अडचणीत पडलो आहे. मी विचार केला होता की मोहिनीची जागा कोणालाच देणार नाही, पण परवा मावशीच्या आग्रहाखातर मुलगी बघून आलो. खूप सुंदर आहे यार. आता तूच सांग, मी दुसऱ्यांदा लग्न करू तरी कसा? युवराज ते बोलणे ऐकून त्याचा मित्र सुरेश म्हणाला, दुसऱ्यांदा नाही युवराज, तिसऱ्यांदा. आपल्या बालिका वधूला विसरून चालणार नाही आणि मी म्हणतो की पुन्हा लग्न करण्यापेक्षा आपल्या बालिका वधूलाच घरी घेऊन ये. चांगली मुलगी आहे. तू तिचा त्याग केला तर बिचारी भावांच्या चाकरी करत आहे, जीवन व्यतीत करत आहे. कधीतरी तिचा विचार कर. सुरेशचे बोलणे ऐकून युवराज थोडा खजील झाला. त्याला वाटले की उगाचच कारण नसताना सुरेशचा सल्ला घेतला. त्याने तर गोष्टींचा अजूनच गुंता केला. आता त्या वेडीला घरी घेऊन कसा येऊ? तिचा चेहरा सुद्धा मला आठवत नाही. तिच्यासोबत किती वर्षापासून नातं जोडलं होतं. तिचे नाव जानकी होते. युवराज जेव्हा 16-17 वर्षांचा होता, युवराजला त्याच वेळेस शिकायचे होते, परंतु त्या परिवारात बालविवाहाची परंपरा होती आणि त्यालाच बळी पडला. बाबांच्या दबावामुळे नकार देऊनही जानकीसोबत त्याला लग्न करावे लागले. जानकी तेव्हा 10-12 वर्षाचीच होती. त्यामुळे ती जेव्हा परिपूर्ण स्त्री होईल तेव्हा 5 वर्षांनी तिला सासरी घेऊन यायचं असे ठरले होते. युवराज खूप खुश झाला, कारण बाबांनी जी फाशाची दोरी गळ्यात टाकली होती त्याचा आता 5 वर्षापर्यंत पिच्छा सुटला होता. याच दरम्यान युवराजच्या बाबांचा मृत्यू झाला. आई तर कधीच जग सोडून गेली होती. बाबा होते तेव्हा काहीतरी जानकीची बातमी घ्यायची, परंतु त्याच्या मृत्यूनंतर युवराज कधीच तिला विसरला होता. 5 वर्षानंतर जेव्हा जानकी एका परिपूर्ण स्त्री झाली तेव्हा तिच्या वडिलांनी युवराज जवळ तिला सासरी नेण्यासाठी सांगितले. तेव्हा युवराजने काहीतरी कारण देऊन गोष्ट टाळली होती. मग युवराजने चांगले शिक्षण घेतले, प्रोफेसर झाला. दिसायला तर तो चांगला होताच. प्रोफेसर झाल्यानंतर खेड्यागावातील अडाणी गावंढळ जानकी त्याला आपल्या संसारासाठी अनुपयोगी वाटू लागले. युवराजचे ते जानकीच्या घरी साफ सांगितलं की अशा गावंढळ मुलीला मी कधीच माझी बायको म्हणून घेऊन येणार नाही. आणि मग कितीतरी मुली बघितल्यानंतर युवराजने मोहिनीला पसंत केले. श्रीमंत घराण्याची मोहिनीची सुंदरता, तिचे शिक्षण आणि तिची राहणीमान बघून युवराज आनंदित झाला होता. ही गोष्ट वेगळी आहे की मोहिनीने कधीच गृहस्थीचा कारभार सांभाळला नाही. सगळ्या कामांसाठी तिने नोकर ठेवले होते आणि स्वतः नटून थटून दिवसभर घरी बसलेली असायची. परंतु युवराजला याबद्दल कोणतीच तक्रार नव्हती. इकडे जानकीबाबत काहीतरी ऐकायला मिळाले होते की तिची मानसिक संतुलन बिघडले आहे आणि ती दिवसभर फक्त पूजापाठ आणि घरातल्या कामांमध्ये तिचा वेळ घालवते, कोणासोबतच भेटणे, उठणे, बसणे. परंतु युवराजवर या गोष्टींचा काहीच प्रभाव पडत नव्हता. तो तर फक्त मोहिनीसाठी पत्नी मिळाली म्हणून आनंदित होता. परंतु त्याच्या आनंदात कदाचित जानकीचा तळतळाट लागला. मागच्या वर्षी मोहिनीला डेंग्यू झाला आणि पूर्ण प्लेटलेट्स संपल्यामुळे तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर युवराज पुन्हा एकदा घरातल्या 2 नोकरांसोबत एकटा पडला. 1 वर्षभर तो असंच चालत राहिलं, परंतु लोकांनी आणि नातेवाईकांनी सल्ला द्यायला सुरुवात केली. अजून तुझं वयच काय आहे? असं एकटेपणाने जीवन कधीपर्यंत जगशील? लग्न करून टाक. तुला आधाराची गरज आहे. तुझा वंश वाढवण्यासाठी कुलदेव हवा आहे ना? आणि
या लोकांच्या नातेवाईकांच्या सल्ल्यामुळे युवराज पुनर्विवाहाचा विचार करू लागला. असो, युवराज शो ऑफ करणारा असला तरी मनाने वाईट माणूस नव्हता. त्याच्या दुसऱ्या मित्रांशी सुद्धा ह्याला हाच सल्ला दिला होता की जानकीलाच परत घरी आण. मग युवराजने विचार केला की प्रयत्न करायला काय हरकत आहे. तसेही स्वाभिमानी जानकी इकडे येणार नाही आणि आली तरीही मी तिच्यासोबत असा वागेल की ती 4 दिवसातच पळून जायला पाहिजे. हेच ठीक राहील. मित्रांच्या आणि नातेवाईकांच्या चांगला बनेल आणि वेड्या मुलीसोबत संसारही करायला लागणार नाही. युवराज स्वतः जानकीला आणायला गेला नाही. त्याने त्याच्या नोकरांना जानकीला आणायला पाठवले. कारण युवराजला वाटत होते की कदाचित नोकराला पाहून जानकीच्या घरचे जानकीला पाठवणार नाहीत. परंतु असे काहीच झाले नाही. संध्याकाळी जेव्हा युवराज कॉलेजवरून घरी आला तेव्हा एक स्त्री पाण्याचा ग्लास सोबत हजर झाली. युवराज आश्चर्यचकित झाला. चहा बनवू का? नाश्ता करून देऊ का? नाश्ता तयार आहे. स्त्रीचा आवाज ऐकून युवराजला काहीतरीसे झाले, परंतु तो काहीच बोलला नाही. मग पुन्हा जानकी म्हणाली, मी जानकी आहे. कदाचित तुम्ही मला ओळखले नाही. तेव्हा युवराज म्हणाला, हा ठीक आहे. मला नाश्ता वगैरे काहीच करायचा नाही. युवराजने आवाज थोडा कडक केला. त्याने पाहिलं की प्लॅन केला होता की तिच्यासोबत सक्तीने वागेल. तेव्हा जानकी म्हणाली, ठीक आहे, चहा तर पिऊन घ्या, थकवा दूर होईल. असे म्हणून उत्तराची वाट न बघताच जानकी स्वयंपाकघरात गेली. युवराज हे सर्व पाहून दंग झाला होता. मोहिनी जोपर्यंत जिवंत होती, कॉलेजवरून घरी आल्यानंतर कधीच पाण्याचा ग्लास सुद्धा घेऊन उभी राहिली नव्हती आणि नाही कधी चहाचा नाश्ता विचारला होता. मोहिनी होती तेव्हा ती जबाबदारी नोकरांनी पूर्ण केली होती. तेव्हा जानकी चहा घेऊन आली. चहा पिऊन युवराज ताजातवाना झाला. परंतु घरात त्याला जास्त वेळ घालवायचा नव्हता. त्याला वाटायचे की जानकी त्याला तिच्या जाळ्यात अडकवेल आणि युवराज ती संधी जानकीला द्यायची नव्हती. त्यामुळे युवराज चहा प्यायला नंतर लगेच घराबाहेर निघून गेला. जेव्हा रात्री उशिरा युवराज घरी परत आला तेव्हा जानकी सोफ्यावर बसून युवराजची वाट पाहत होती. युवराजला पाहतात म्हणाली, हातपाय धुवून घ्या, जेवणाचे ताट लावते. युवराज म्हणाला, का? घरात नोकर नाहीत का? मी त्यांच्याकडून जेवण घेतो. तुला त्रास करून घ्यायची गरज नाही. युवराजचे बोलणे ऐकून जानकी म्हणाली, नवऱ्याला जेवण एक नोकर वाढणार का? हे माझे संस्कार नाहीत. नाही असेही एवढी पूजापाठ केल्यानंतर मला तुमची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. मला ती संधी घालवायची नाही. जानकीचे हे बोलणे ऐकल्यानंतर युवराजला काय बोलावे तेच कळेना. कारण घरात अशा प्रकारचे संस्कार त्याने कधीच बघितले नव्हते. आई लहानपणी देवाघरी गेली होती आणि पत्नी मोहिनीला तर स्वतःच्या सजण्या धजण्यातच वेळ मिळत नव्हता. युवराज फ्रेश होऊन जेवण करायला बसला. पहिल्यांदा कोणीतरी त्याला हाताने जेवण बनवून दिले होते. नाहीतर लहानपणापासून ते आत्तापर्यंत नोकरांच्या हातातूनच बनवलेले अन्न खात होता. परंतु नोकरांच्या हातचे जेवण आणि आपल्या बायकोच्या हातचे जेवण याच्यात जमीन आसमानचा फरक होता. त्या खाण्यात प्रेमाची गोडी युवराजला जाणवत होती. परंतु युवराजने जेवणाची स्तुती केली नाही. कारण जेवणाची स्तुती केल्यावर जानकीला असे नको वाटायला की त्यांचं नातं आता जुळत आहे. त्यामुळे त्याने गपचूप जेवण केले आणि झोपायला निघून गेला. सकाळी कुणालाच काहीच न सांगता युवराज लवकरच घराबाहेर निघून गेला. कारण त्याला पतिव्रता जानकीच्या समोर जायचे नव्हते. परंतु एक गोष्ट त्याला जाणवत होती की त्याच्या डोक्यात फक्त जानकीचा विचार चालू आहे. तिचा विचार डोक्यातून जातच नाही. कॉलेज सुटल्यानंतर मित्रमंडळींच्यात गप्पा मारण्याची युवराजची जुनी सवय होती. परंतु आज युवराजचे मन घरी जाण्यास होत नव्हते. एक अनोळखी स्त्री घरी असताना त्याला घरी जाण्यासाठी ठीक वाटत नव्हते. एक विचित्र प्रकारचा गोंधळ त्याच्या मनात चालू होता. उशिरा का होईना युवराजला परत घरी यायचे होते. युवराज जेव्हा कॉलेजवरून उशिरा घरी गेला तेव्हा सुद्धा जानकी त्याची वाट बघत होती. युवराज तिला म्हणाला, तुला मी म्हणालो होतो ना की माझी वाट बघू नको. तेव्हा जानकी म्हणाली, मी नोकरांना सुट्टी दिली आहे. युवराज रागात म्हणाला, मला न विचारता का? तेव्हा जानकी म्हणाली, मी तुमची पत्नी आहे. मग निर्णय घेण्याचा अधिकार मला आता आहे. मग नोकरांची काय गरज आहे? जानकीचे बोलणे ऐकून युवराज खजील झाला. विचार करू लागला, ही तर कारण नसताना आपल्यावर अधिकार गाजवत आहे. कारण त्याला अधिकार द्यायचे नव्हते
आणि अधिकारामुळे घरात घुसण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु युवराज तिला काहीच बोलू शकला नाही. रात्रभर सुद्धा तो नीट झोपू शकला नव्हता. त्यामुळे सकाळी लवकर उठून पळून जाण्याचा प्लॅन सुद्धा त्याचा फसला होता. सकाळी सकाळी जानकीचा सामना झाला होता. ती चहाचा ट्रे बेडरूममध्ये घेऊन आली होती. बिचारा युवराज तर कपडे सांभाळता गडबडून गेला. तिला म्हणाला, "तू इथे का आलीस? ही माझी खोली आहे." तेव्हा जानकी म्हणाली, "चहा देण्यासाठी आले आहे आणि मी तुमच्या खोलीत सुद्धा येऊ शकत नाही का?" युवराज विचार करत होता की जानकी तर खूप धीट आहे. दररोज एका नवीन अधिकारासोबत माझ्या जीवनात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे. युवराज तिला म्हणाला, "ठीक आहे, चहा तिथे टेबलवर ठेव, मी पिऊन घेईन. तुझ्या माझ्या सोबत बोलताना नजर चोरून का बोलता? इतका एक तर वाईट विचार चेहरा नाही माझा की सकाळी पाहताच दिवसभर पाणी मिळणार नाही." बोलता बोलता जानकी खळखळून हसली आणि बाहेर निघून गेली. पहिल्यांदा युवराजने तिला जानकीला नजर उचलून पाहिले होते. तो विचार करून युवराजने जानकीचा त्याग केला. ती तशी अजिबात नव्हती. जानकी सुंदर होती, पण मोहिनी इतकी नव्हती. जानकीचे राहणीमान सुद्धा गावंढळ नव्हते. हो, पण मोहिनीसारखा मेकअप चेहऱ्यावर थापलेला नव्हता. परंतु तिच्या साध्यापणात एक वेगळीच गोष्ट होती. हा विचार करता करता युवराज अचानक ताडकन उडाला आणि विचार करू लागला की मी हा सगळा विचार का करतोय? मला काय करायचे आहे? तिला जसं दिसायचे असेल तसे दिसेल. चहा पिऊन तो खोलीतून बाहेर आला तर त्याला घर जरा बदलल्यासारखे वाटू लागले. पूर्ण घर अगरबत्तीच्या सुगंधित झाले होते. कदाचित आत्ताच जानकी पूजा करून उठली असेल. युवराज खोलीच्या बाहेर येताच प्रसादाचे ताट घेऊन जानकी तयार होती. परंतु युवराजला याच्यात काहीच रस नव्हता. तो जानकीला म्हणाला, "मी कधीच पूजापाठ करत नाही आणि नाही माझ्या देवावर विश्वास आहे. बाबांच्या मृत्यूनंतर या घरात कधीच देवाची पूजा झाली नाही. त्यामुळे तू सुद्धा आपली नाटकं या घरात चालवू नकोस. हेच चांगलं होईल आणि तुझ्यानुसार या घराला चालवण्याचा प्रयत्न सुद्धा करू नकोस." युवराज जाणून बुजून जानकीसोबत सक्तीने हे बोलत होता. परंतु जानकीच्या चेहऱ्यावर त्याला कोणताच भाव दिसला नाही. जानकी युवराजला म्हणाली, "मी माझ्यानुसार घराला चालवण्याचा प्रयत्न करत नाही. हो, पण जोपर्यंत या घरात आहे तोपर्यंत पूजा करण्याचा नियम मी बदलणार नाही. कितीतरी वर्ष पूजापाठ केल्यानंतर तुम्ही मला मिळाले आहात. आता तर देवपूजा करणे सोडून दिले तर देव समजेल की किती स्वार्थी आहे झाले मी त्यांना विसरले." जानकीचे बोलणे ऐकून युवराज पुन्हा एकदा आश्चर्यचकित झाला. त्या स्त्रीच्या तिच्या पतीने कारण नसताना त्याग केला आहे. त्या पतीसाठी व्रत, उपवास, पूजापाठ कोणती स्त्री करू शकते? तेही कोणत्या विश्वासावर? कदाचित जानकीने युवराजच्या मनातील गोष्ट वाचली होती. जानकी युवराजला म्हणाली, "मला माझ्या देवावर विश्वास होता की देव माझ्यासोबत कधीच वाईट करणार नाही. जन्मोजन्मीचे नाते असे कसे तुटेल?" या गोष्टींवर युवराज जर काहीच म्हणाला नाही, पण मनात विचार करत होता की इतका विश्वास अशा व्यक्तीवर ही कसा ठेवू शकते, ज्या माणसाला तिने कधीच पाहिले नव्हते. असे सगळं काही गोष्ट आहे. मला फसवण्याची आणि तिच्याकडे आकर्षित करण्याची तिची चाल आहे. पण मी या तिच्या सगळ्या गोष्टीत फसणार नाही. असाच 1 महिना कधी निघून गेला युवराजला कळालेच नाही. परंतु आता त्याला जाणवू लागले होते की जानकीची घरातली उपस्थिती त्याला आता चांगली वाटू लागली होती. खरं विचारलात तर घर काय आहे, नातं कशा प्रकारे टिकवावं आणि कशा प्रकारे निभवावं, असं सगळं युवराजला जानकी या घरात आल्यानंतर कळाले होते. युवराज इच्छा नसूनही प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक हरकतीचा तो मोहिनीची जानकीसोबत तुलना करायचा आणि या तुलनेत जानकी कायम मोहिनीला हरवत होती. परंतु युवराजला ही गोष्ट जानकीला सांगायची नव्हती. युवराज तर प्रत्येक वेळेस जानकीसोबत कडू बोलण्याची आणि तिचा अपमान करण्याची संधी सोडत नव्हता. परंतु जानकी कायमच शांत राहायची. फक्त आपल्या जबाबदाऱ्या शांतपणे निभावत होती. तिला कोणतीही अपेक्षा किंवा तिची कोणतीच स्वप्न नव्हती. कदाचित पतीच्या घरात जागा मिळाल्यानंतर तिने कोणतेच स्वप्न उरले नव्हते. परंतु ह्या सगळ्यात एक गोष्ट घडली. युवराज आपल्या खोलीत बेडवर झोपला होता. अर्धी रात्र झाली होती की अंथरुणात कोणाच्या तरी हाताचा स्पर्श झाल्यानंतर तो गडबडून उठला. तो जानकीचा हात होता. बस त्याने मागे पुढे पाहिले नाही आणि तिच्यावर जोरात ओरडू लागला, "तुला लाज नाही वाटत का? अर्ध्या रात्री एका पुरुषाच्या खोलीत येतेस. आजपर्यंत तू जे काही करत आहेस ते सगळं मी न बघितल्यासारखे राहिलो. माझ्यावर आणि माझ्या घरावर जबरदस्ती अधिकार गाजवत आहे.
तरी मी काहीच बोललो नाही. पण आता तू माझ्या शरीरावर अधिकार गाजवण्याचा प्लॅन करत आहेस. शी, तुला लाज नाही वाटली का गं? जर ती तुला पत्नी मानतच नाहीये तर माझ्या गळ्यात पडत आहेस. शी शी, मी तर विचार करू शकत नाही की संस्कारी स्त्री आहेस. पण तू तर. युवराजचे बोलणे ऐकून जानकीचे डोळे भरून आले, परंतु ती एकही शब्द बोलली नाही. लगेच त्याच खोलीतून बाहेर पडली. सकाळी जेव्हा युवराजला जाग आली तेव्हा त्याला वाटले की आज तर चहा नशिबात नसेल. रात्री एवढं सगळं ऐकवल्यानंतर कदाचित जानकी रुसून बसली असेल, परंतु खोलीच्या बाहेर येताना त्याला डायनिंग टेबलवर चहा नाश्ता तयार मिळाला. हो, पण रोजच्यासारखा जानकीचा हसरा चेहरा त्याला नजरेस पडला नाही. तो अस्वस्थ होऊन तिला इकडे तिकडे शोधू लागला, परंतु जानकी कुठेच दिसली नाही. आता युवराजला वाईट वाटू लागले की रात्री उगाच तिला एवढं सगळं बोललो. तिला एवढं सगळं बोलण्याची काहीच गरज नव्हती. परंतु पुढच्याच क्षणी त्याने विचार केला की बोललो तर एवढ्या गोष्टींसाठी मी तिची माफी मागू का? त्या दिवशी युवराज कॉलेजला तर गेला, पण मुलांना शिकवण्याचे त्याचे मन अजिबात झाले नाही. पहिल्यांदा जानकीचा अपमान केल्यानंतर त्याला इतकं वाईट वाटत होतं, परंतु विचार केल्यानंतर त्याने ठरवलं की कॉलेज सुटल्यानंतर घरी जाऊन पहिली तिची माफी मागेल. आणि माझी चुकी झाली. रात्री अचानक झोप मोड झाल्यामुळे गडबडून काहीतरी बोलून गेलो. पण जानकीला हे सगळं बोलताना थोडा आवाज सक्तीचाच ठेवणार. हो, हेच ठीक आहे. जानकीसोबत असे बोलायचे, कारण बोलायचे सगळी तयारी करून संध्याकाळी जेव्हा तो घरी आला तेव्हा रोजप्रमाणे जानकी पाण्याचा ग्लास घेऊन उभी असलेली त्याला दिसली नाही. युवराज थोडा अस्वस्थ झाला. 1-1.5 महिन्यापासून कॉलेजवरून येताच जानकीला पाहण्याची सवय त्याला झाली होती. तेव्हा एक नोकर पाणी घेऊन आला. त्या नोकराला युवराज म्हणाला, अरे, तू केव्हा आलास आणि तू का पाणी घेऊन आलास? तेव्हा तो नोकर युवराजला म्हणाला, मालकीणने मला घरी परत बोलवले आणि सांगितले आहे की त्या माहेरी जात आहेत, त्यामुळे तुमची काळजी मला घ्यायची सांगितली आहे आणि तुमच्यासाठी एक पत्र सोडून गेले आहेत. युवराज त्या नोकराला म्हणाला, ठीक आहे, तू जा आणि मला चहा बनवून आण. नोकर गेल्यानंतर युवराज पटकन पत्र वाचण्यासाठी बसला. त्या पत्रात लिहिले होते की काय संबोधन देऊ तुम्हाला समजत नाही, त्यामुळे बिना संबोधन देताच पत्र सुरू करत आहे. मला माहीत आहे की मी गेल्यामुळे तुम्ही खुश असणार आणि हे सुद्धा माहीत आहे की मी येण्याच्या पहिल्या दिवसापासूनच तुम्ही हा प्रयत्न करत होते की मी कधी घर सोडून जाईल. त्यामुळे प्रत्येक गोष्टीवर तुम्ही माझा अपमान करत आला आहात. नाहीतर इतकं वाईट बोलण्याचा तुमचा स्वभाव नाही, हे मला पहिल्याच दिवशी तुमचा चेहरा पाहिल्यानंतर कळाले होते. अभिनंदन, तुम्ही तुमच्या प्लॅनमध्ये यशस्वी झालात. असा माझा तुमच्याकडे कोणतीच तक्रार नाही. देवाने माझ्या पतीची सेवा करण्यासाठी भलेही थोडीशी संधी मला दिली, त्यामुळे मी देवाची खूप आभारी आहे. आता उरलेले जीवन मी याच दिवसांना आठवून जगेल. पत्र लिहिण्याचे कारण तक्रार नाही, फक्त मला माझी बाजू मांडायची होती. असेही खोट्याला खोटं सिद्ध करण्याची काहीच गरज नाही आणि नाही मला अशी सवय आहे. त्या दिवशी रात्री मी तुमच्या खोलीत तुमच्या शरीरावर अधिकार गाजवायला आले नव्हते. माझ्या पतीचे प्रेम मिळवायचं मी कधीच प्रयत्नसुद्धा केला नाही. खरं तर त्या दिवशी मी स्वयंपाकघरात काम करताना पडले, त्यामुळे हाताला जखम झाली होती आणि थोडा मुक्का मार झाला होता. त्यामुळे औषध आणि क्रीम घ्यायला आले होते. तुम्ही दिवसभर थकलेले असणार म्हणून आवाज न देऊन तुमची झोप मोड होईल. औषध आणि क्रीम याचा बॉक्स तुमच्या बेडवर असणाऱ्या वरच्या ड्रॉवरमध्ये होता आणि त्याच ड्रॉवर खाली तुम्ही झोपला होता. तुमची झोप मोड व्हावी म्हणून मी तो बॉक्स काढण्याचा प्रयत्न करत होते, पण माझी मोठी चूक झाली. मला माहीत नव्हते की नवऱ्याच्या बेडवर हात ठेवणे सुद्धा एका पत्नीसाठी इतका मोठा अपराध असू शकतो. तुमच्या कोणत्याच गोष्टींचे इतके दिवस मला वाईट वाटले नाही, पण माझ्या चारित्र्याविषयी मी काही सहन करू शकत नाही. त्यामुळे मी माझ्या माहेरी जात आहे. तुमचा खास नोकराला बोलवून घेतले आहे. त्याला सर्व काही समजाविले आहे. तो माझ्यापेक्षा तुमची काळजी चांगली घेईल. जानकीचे पत्र वाचता वाचता युवराजच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. कदाचित हे पश्चातापाचे अश्रू होते. आता तो विचार करू लागला की नाही, आता मी जानकीला अजून वनवास नाही देऊ शकणार आणि जानकीसारखी पत्नी असताना दुसऱ्या मुलीसोबत लग्न करण्याचा प्रश्नच उरत नाही. ह्या वेळेस मी स्वतः तिच्या माहेरी जाईल आणि तिला इकडे घेऊन येईल. जीवनभर माझ्यासोबत ठेवीन. तिच्यासोबत उरलेलं आयुष्य तिचे
पत्नीचा अधिकार देईल, त्याच्यात तिचा अधिकार आहे. आज पहिल्यांदा युवराजला जानकीचे आणि लग्नाचे महत्त्व कळाले होते. या पत्रावर सुद्धा कळाले होते की जसा विचार करत होती तशी ती अडाणी नव्हती. म्हणजे ती अडाणी नव्हती, गावंढळही नव्हती, दिसायला सुंदर होती. त्याने फक्त हा विचार केला होता की ती एका खेडेगावातली मुलगी आहे म्हटल्यावर अडाणी गावंढळ असेल, हाच मूर्ख विचार करून त्याने तिचा त्याग केला होता. पण हा सुद्धा विचार केला, जरी मी अडाणी गावंढळ असती तरीही तिचा असा स्वीकार केला असता, कारण त्याला कळाले होते की माणसाच्या दिसण्यावरून नाही तर त्यांच्या स्वभावावरून माणसाला कळतो. आज तो विचार करत होता की खरंच 7 फेऱ्यांना बंधनना खूप महत्त्व आहे. आपण लाख प्रयत्न करू, हे बंधन कधीच तुटत नाही. देवाने पत्नीच्या रूपात माझ्यासाठी जानकीलाच निवडले. त्याने मोहिनीला सोबत लग्न करून देवाच्या इच्छेविरुद्ध जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे कदाचित देवाने मोहिनीला त्याच्याकडून हिसकावून घेतले होते. अर्थातच त्याच्या मोहिनीचे सुद्धा मागच्या जन्माचे किंवा या जन्माचे काही पाप असतील. त्यामुळे तिला लग्न झाल्यानंतर 1 वर्षातच देव आज्ञा झाली. त्याच्या कायद्याप्रमाणे देवाच्या न्यायालयात सुद्धा कदाचित दुसऱ्या लग्नाला मानले जात नाही. परंतु आता युवराजला सगळ्या चुकींच्या सुधारण्याची संधी मिळाली होती. युवराज दुसऱ्या दिवशी सकाळी स्वतः जानकीच्या माहेरी तिला घेण्यासाठी गेला. आज तिची प्रसन्नता तिच्या चेहऱ्यावर झळकत होती. तशी प्रसन्नता, आतुरता मोहिनीसोबत लग्न करताना सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती. जानकीच्या माहेरी गेल्यावर युवराजने तिची माफी मागितली आणि म्हणाला, चल जानकी, आपल्या घरी चल. मी आजपर्यंत तुला खूप त्रास दिला आहे. तू खूप काही सहन केलं आहेस. बस आता नाही. तेव्हा जानकी म्हणाली, बघा, माझ्या देवाने माझी विनंती ऐकली. म्हणतात ना की देवाच्या दारात उशिरा असतो पण अंधार कधीच नसतो. खऱ्या अर्थाने मनाने प्रार्थना देव नक्कीच ऐकतो, मग ती उशिरा का असेना. अशा प्रकारे जानकी आणि युवराजच्या सुखी संसाराला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.